नमस्कार मित्रांनो, आज बघा फॅन कंपनी बरी झाली बघा. चहा पाणी चालू आहे बघा. बसा. बरं आहे का? बरं एकदम मस्त. हवा आहे. हवा आहे, हवेशीर आहे. मला हवा आहे. तलाव आहे, तलावात मध्ये आमचा भाव आहे. कशाला नील भाऊ दुष्काळ भर पडायला लागला इकडे. काय पण तुझ्याकडे नाही दुष्काळ. नाही काय एकदम हिरवगार. अहो पाठीमागच्या म्हणजे गेल्या 1-2 वर्षात दुष्काळ होता नील भाऊ सुद्धा. तरी पण दुष्काळ तर तुझ्याकडे सुकाळ वाटत. म्हणजे दुष्काळ ही घालती का म्हणते ती पाणी दुष्काळ पण दुष्काळात मुक्त झालं आता जरा. हो निसर्गानं दुष्काळ दिला तर मनावर दुष्काळ. मनाला श्रीमंत आहे. मनाला श्रीमंत. आमचं सुंबई सगळं इकडं काश्मीरच करून टाकतो. घ्या चहा घ्या. थोडा कमी करायचं. असं नाही, घ्या घ्या. अरे आम्हाला घ्या की तेवढा. घ्या, मला पण मुळं येतं दादा. त्यामुळे प्यायचं नाही थोडं. बरं कमी कर. पुन्हा बोला. ही आका दिदा ही आत ठेव. हे कोण आहे? तुझी ही माझी आहे मोठी. आता 6वीला गेली. आता 6वीला गेली. 7वीला या. पुढे इथं दिगीच्या. दिगंची घर हायस्कूलला. माझ्या गावात मला 3 आहे त्या. माझा क्लासमेट जेवला गावी. होय. गोरेकराव आम्ही क्लासमेट. मी सुनील सर हे आणि गोरेकर आम्ही एका वर्गात पहिली. तेवढा घ्या की आता. घ्या घ्या घ्या. कमी केलंय त्या घ्या, कपात घ्या कमी. काय माहिती का मला त्या मुळे त्रास होत चालू बघा. आज फॅन कंपनी बऱ्याच दिवसात आज सकाळ धरणं चालत आहे. मगाशी पंढरपूरचे 4-5 जण येऊन गेली बघा. त्यांचं पाहुणचार ही सगळं करून हे आता आले. तर बारामती येऊन इकडून शांतता आली बघा इकडं. बघा बरं आहे काय? बरं मस्त आहे. आलो की नाही तुमच्याकडे? आला आला आला. लय दिवस इच्छा होती नले दादाच्या घरी जायचं पण योग पण आता किती आला. वेळेपर्यंत आम्हाला माहित नव्हतं ह्याच आले ते म्हणून बारामतीच आले ते माहित होतं. पण पण गाडीचं माहित नव्हतं. आज नेले दादा शोधत घरापर्यंत जायचं म्हणजे गाडीचा चेहरा बघितला का म्हणलं अगं बाई काय होतंय म्हणून. निलेश दादाला सरप्राईज दिला आज. आई असल्यापासून इच्छा होती यायची. आई असल्यापासून आई सोबत बोलणं झालं बघा यांचं. फोनवर बोलणं झालं आईचं माझं. पण समोर भेट व्हायची ते थोडं. आणि जन्माच्या अगोदर लय दिवसापासून पण म्हणजे ओळख कर. तेव्हापासून व्हिडिओ बघते तेव्हापासून ह्यांच्या संपर्कात आज पहिल्यांदा योग आला बघा. योग आज आला. आम्ही बारामतीला गेलतो त्यावेळेस त्यांच्याकडे जाऊन आलतो आपलं. दुसऱ्या वेळेस तुम्ही नव्हता गेला मी एकटी गेली. पण हा तेच मी बोलणार. तू दुसऱ्या वेळेस पुन्हा एकटी आली. तुम्ही नाही आला. तू पहिल्या वेळेस आला. माझ्या आंघोळच नव्हत्या. हा. पण काय येऊन उपयोग नाही. बारामतीला आले तर उभा सुद्धा येत नाही. तर जेवण आणि चहा तर लांबत राहिला. हे बिचारी चहा पण पिली नाही. जेव्हा येते का? चहा काय पित खाल्लं होतं नाही. की मी थोडं? काय नाही साखर फक्त. तुमच्या चहा प्यायचा विषय नाही. मी चहाच तुम्ही पित माहिती की नाही. मी चहा घेत नाही. पण नाश्ता करते म्हटलं जेवण जा. नाश्ता नाही जेवण आंबा खाल्लं नाही तुमच्या जायला. कशाचा आंबा खाल्लं होतं. खाल्लं होतं की अहो? ह्या वर्षी रामफळ. खाल्लं होतं आंबा खाल्लं होतं. पहिल्या वर्षी आंबा आणि दुसऱ्या वर्षी रामफळ. ते रामफळ पण तुम्ही गेला आणि मी घेऊन आले. ते 2 झुमक होतं का? अनुला बोलता येत नाही म्हणून ते आपण पिवळं काढलेलं काढायचं होतं हाताने. मोडाला मोडाला बोलता येत नाही म्हणून आम्ही ते पोपटने खाल्लेला रामफळ घेऊन जा. पप्पाने खाल्लं होतं. त्याच्या घरी घेऊन येते तर नेले दादा पुणे गाठले. काय करायचं एकलटा माणूस आहे. पळावं लागतं इकडं तिकडं. काय करणार बघताय पळापळी सकाळपासून आता आले बसून सारखं या पाहिजे काय ना काय. सारखं आता परत आल्यावर या. होय होय 100% येतो. आता पुरं फॅमिली आला तरी चालेल. एक दिवस कोणाला तर घरी आयला परत तब्येत लय स्ट्रॉंग ठेवली. कमी नाही जास्त नाही. हाय अशी जाईल लेवल. तब्येतीत मी फरकच करत आहे. लेवल तुटत नाही हा. त्यांना हवामान सुट होतंय बारामती. हवा सुट होते आणि गावाकडे गेले. खिडकी उघड घ्या गरम होत आहे. तिकडे हवा छान येते. नाही इथे बी येते की नाही, खिडकी. तिकडे बघा. हा. लय भारी हवा आहे. हवेचं काय ती खिडकी पॅक केली त्यामुळं आधी यायला हवा बघा. आईच्या फोटोत बघितला आता बघितला. सेम असं दिसायचं. पलीकडच्या हॉलमध्ये हवाला येते. चालाय बघा सकाळपासून असं नियोजन पाहुणे रवळे आलेली निवांतपैकी सगळी बोळ्या मिळायला आली ती. काय जण ह्या साईडला येते बघा. इकडे निवांत पशार झाली पण इकडं. सरकारी नोकरी संपली ना. सकाळी शाळेत नाही का? ऊन पडलंय मरणाचं तुम्हाला सांगतो. जिकडं बघल तिकडं ऊनच आहे. लय ऊन.
इतकं भयानक गावाला ऊन जे पडलंय ना लय ऊन. बिहारा हाय म्हणून बरं आहे आपलं बघा इथं. ए पूनम कळशान एका डेऱ्यात वाचायला. डेऱ्यातलं पाणी कमी होऊ देऊन चालत नाही हो. कसं आहे माणसं येते ती जाते ती त्यामुळं आलेल्या माणसाला तांब्यात द्यायला लागतंय. पाणी गार नसलं का लय अवघड आहे हो. गार पाणी नसल्यानं मग इथं फ्रीज मधलं आम्ही पित नाही. मस्त फ्रीज आहे पण पिऊ वाटत नाही फ्रीज मधलं पाणी. पाणी गार होतंय. पाणी आणा एक कळशी आणा अजून. वेळ गेलेला कळत नाही. 2:30 वाजून गेले बघा बरं. पुन्हा म्हणती वेळ भरपूर झालाय. वेळ गेलेला कळत नाही. इकडं सगळं झालंय. दोन पाणी सगळं निमार्थ राहिलेच बहुतेक. वैरणी बिरणी घालून मसरासनी टकाटक करून ठेवलंय. आलेल्या माणसांना सकाळपासून जवळजवळ 8-9 गावची माणसं आली सकाळ धरणं. आता ही सुट्टी लागली की भरपूर माणसं येते ती. पाणी वाचा लागते डेऱ्यात नका कळशी. विहिरीचं पाणी आहे. आता बोरची मोटर जळल्यापासून विहिरीचं पाणी पितोय. गार झार आपलं पाणी आहे ना पूनम. निवांत बघा आता वर ठेवू पडते खाली. हाय असं निवांत गार पाणी पी. इकडे तू पाणी पी आधी पहिल्यांदा. काय होतंय माणसांना पाणी देण्याला आता ही स्वतः शरीराकडे दुर्लक्ष करते बघा. पाणी भरपूर पी. 2 ग्लास पाणी पी. मी हिला पाणी प्यायला होतो सारखं बघा. अन्न कमी पर पाणी पाणी पी म्हणतो हिला पहिल्यांदा. अजून 1 ग्लास पी तेवढं. ते अजून 1 ग्लास पाणी पी. 1 ग्लास अजून बस निवांत. हा बस पाणी पिऊन बस. मला पिन 1 ग्लास दिन तो पिन पी. आता पेलाव की मला अजून 1 ग्लास पाणी महत्वाचं. शरीरात उन्हाळ्या दिवस अन्न कमी असू द्या पण पाणी भरपूर लागते. लागतं का नाही सगळ्या मित्रांनो. काय झालं पॅन्ट गेली असेल ह्याच्यासाठी. चिमट्या सहित गेली असेल निघून. अजून 1-2 वर्ष बघा दारात जरा उन्हाळा जाणवणार. जरा आंब्याची ह्या टिफऱ्या आंबा आलं ना मग काय नाही बघा. चप्पल घाल तू. अनवानी जाऊ नको तशी. लगेच बघा चप्पल ठेवली तर अनवानीच पाय पोळत चालली. वारा आज बघा भरपूर वारं सुटलं या. जिकडं बघल तिकडं तो काही कडवाळ कसं हलतं या. बघितलं वाऱ्याला किती प्रमाणात वारा आहे सांगा. बघा नारळाची झाडं कडवाळ कसं हलते. बघा त्या साईडला पिफरण इकडून तिकडून. आता वाऱ्या कावदानाच दिवस आहेत हो. एक वेळ पाऊस कमी पडेल पण वारा लय बेकार वारा. भुईचक्री सही वारा. झाडं सुद्धा मोडतील काय कडवाळ इथलं इकडं ते मला सांगतो 1-2 बोलट कमी झाल्याची भोंड दिसायला लागले रानात. आता पेरायचा ट्रॅक्टरवाल्याला फोन केला तर ती लागलाय भाव खायला. तर दुसरा ट्रॅक्टरवाला बघावा लागतो या. तर तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. कोण गावाला आलाय सुट्टीला हे सांगा. कारण आता मे महिन्यात पुढं जूनला शाळा भरते त्यामुळं बरीच लोक सुट्टीला येऊन जातात गावाकडं. चला राहा निवांत आपले सगळेजण. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.